तर बघा आता रोज बदलून बदलून काही ना काहीतरी असं मी सतत करत असते. तर आता पोहे केले होते परवा दिवशी, तर आता काल मी ते केले शेवाळ्या, तर आज मी बनवते उपीट. तर खूपच छान आणि टेस्टी, प्रत्येकाची चव प्रत्येक दिवशी खायला वेगळीच मजा असते. तर आता कोथिंबीर मला निवडून घ्यायची आहे. तर भरपूर अशी कोथिंबीर आता मी टाकणार आहे उपीट बनवायला. तर आता पाणी पण घेतले मातीच्या भांड्यात आणि चांगली अशी खळखळून अशी घेतली, म्हणजे सगळी रेती खाली जाते. आणि 2-3 पाण्याने अशी धुवून घेतली. आता तोपर्यंत तिकडे आपला गरा पण भाजून घेतला, शेंगदाणं भाजून घेतलं आणि मस्तपैकी आता इकडे पण दुसरे कामं होते ते पटपट असं. आज मी तव्यात बनवणार आहे उपीट. तर खूप छान असं लागतं. आणि तेल मी आधी ओतलेलं नाही, कांदा आणि मिरची टाकून कांदा चांगला पहिल्यांदा भाजून घेतला, म्हणजे तेल कमी लागतं त्याच्यामुळं. आणि नंतर मग शेवटी निम्मा अर्धा कांदा भाजून झाला की मग थोडंसंच तेल ओतलेलं आहे. आणि मीठ पण टाकून घेतलं पडतीसना. आणि झटपट इकडं कोथिंबीर धुवून घेतली की लगेच चिरून घेतली, लगेच त्यात टाकले की लगेचच मग हळद टाकूनच चांगली उकळी दिली की झालं आपलं उपीट तयार, मस्त छान छान पैकी असं. आणि कलर तर किती छान असं येतो, मस्त भरपूर अशी हळद टाकली की. तोपर्यंत तिकडे मला गरम पाणी पण तापवायचं होतं, गरम पाणी पिण्यासाठी तापून घेतलं. आणि गरम पाणी जरा जास्तच गरम झाल्यामुळे इकडे मी भांड्यात ओतून घेतलं. आणि पटपट असं बाकीची पण कामं उपीट बनवत बनवत करतच होते, चालूच होते कामं सगळे. तर गरम पाणी आता उपीटमध्ये ओतून घेतलं, तर खूप छान असं उपीट बनतं. आणि फडफडीत गरम पाणी टाकलं की ओतलं की फडफडीत पण उपीट होतं. आणि तेल कमी वापरलं तर वापरते मी. लय जास्त तेल पण वापरायची गरज नसते गरम पाण्यामुळं. तर आता माझ्याकडनं गरम पाणी जरा त्याचं जास्तच झालेलं तापलेलं, त्याच्यामुळे शोधून घेतलं. आणि ही आता बाटली आता भरून ठेवते, एक जग पण भरून ठेवते आणि दुसरं पाणी मग तापवायला ठेवते नंतर मग. आणि ह्याच्यात मी बघा ही साल या आयुर्वेदिक असं पुढे मिळते ते इकडं. तर ते असं 2-3 साली असे टाकून घेतलेलं, कलर पण खूप छान येतो असा. आणि पाणी पण असं टेस्टी लागतं. तर आता या जगामध्ये आता पाणी गरम पाणी आता भरून ठेवते आता. तर आता तिकडं आता आपलं उकळी पण चांगली फुटली आता. मस्तपैकी आता कांदा मिरची भरपूर असं शेंगदाणं टाकलेलं, कोथिंबीर शिजलंय चांगलं. आता वावा पण थोडा टाकायचा होता मला, वावा टाकून घेतला, म्हणजे गरा उपीट जरा जड असतं गरा, त्याच्यामुळं वावा थोडा टाकून घेतली, जिरा आणि वावा मिक्स मध्ये असं. आणि पिठल्याच्या पिठागत फेटून दिलं चांगलं. आता उपीटला म्हटलं आता शिजाता तो मस्तपैकी. आता तोपर्यंत इकडे मी माझे काम सगळे आवरून घेते आता. तर खजूर घेतलेलं होतं मी, आता खजूर आता धुवून मला घ्यायचं होतं मस्तपैकी आता. तर गरा पण बघा आता किती छान लगेच आणि शिजला, या पाणी पण लगेच आणि आतून गेलं त्यात आणि फडफडीत झालाय, खूपच छान आणि टेस्टी लागतो. चला तर मग बाय, भेटूच पुढच्या व्हिडिओ मध्ये. बाय बाय.